नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BCom 5th सेम या वर्गाच्या व्यवस्थापन प्रक्रिया या विषयावर आज आपण ऑनलाईन लेक्चर घेणार आहोत। याआधी आपले 2 लेक्चर्स झालेले आहेत। त्याच्यापैकी पहिल्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सिलेबस पूर्णपणे अगदी डिटेलमध्ये आपण डिस्कस केलेलं होतं आणि दुसऱ्या लेक्चरला व्याख्या, विविध विचारवंतांनी व्यवस्थापनाबद्दल मांडलेल्या व्याख्या आपण पाहिलेल्या होत्या आणि आजच्या लेक्चरला आपण बघणार आहोत व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये। म्हणजे आपण म्हणू शकतो की आता आपल्या अभ्यासाला व्यवस्थितरित्या सुरुवात झालेली आहे। तर उद्दिष्टे काय आहेत व्यवस्थापनाची? जसं आपल्याला माहिती आहे की व्यवस्थापन काय आहे, ही एक प्रक्रिया आहे। आपण BCom फर्स्ट इयरपासून म्हणा किंवा 11वी 12वी पासून हेच म्हणजे आपल्याला माहिती आहे किंवा आपण शिकत आलेलो आहे की व्यवस्थापन ही प्रक्रिया आहे। मानलं की ही एक प्रक्रिया आहे, पण कशा प्रकारची प्रक्रिया आहे? ही सतत चालणारी प्रक्रिया आहे। जर का अधिकाऱ्यांनी किंवा व्यवस्थापकांनी म्हटलं की मी या एखाद्या व्यवसायामध्ये मॅनेजर म्हणून कार्यरत आहे, पण उद्यापासून मी फक्त मॅनेजर म्हणून कार्यरत राहील, पण ही जी काही प्रोसेस आहे, ही जी काही प्रक्रिया आहे व्यवस्थापनाची, ती मी बघणार नाही किंवा करणार नाही, असं म्हणून चालेल का? नाही चालणार। त्याच्यासाठी म्हटलेलं आहे की व्यवस्थापन ही एक सतत अविरत चालणारी प्रक्रिया आहे। त्याच्यामध्ये अडथळा आला किंवा त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आले तरी ते कोणाला बघायचे आहे? व्यवस्थापकालाच बघायचे आहे। म्हणजे ही जी प्रक्रिया आहे, किंवा आपण हे पण म्हणू शकतो की त्या व्यवसायामध्ये, त्या बिझनेसमध्ये, त्या पोस्टला म्हणजे कुठल्या मॅनेजर पोस्टला, व्यवस्थापक पोस्टला एखादा व्यक्ती कार्यरत असेल, पण काही कारणाने, काही अडचणींमुळे त्यांनी ती कंपनी सोडली किंवा त्यांनी तो बिझनेस सोडला, पण त्या कारणाने तो बिझनेस बंद पडणार नाही किंवा ती मॅनेजमेंटची जी प्रोसेस आहे ती काही थांबणार नाही आहे, कारण ती एक सतत चालू राहणारी प्रक्रिया आहे। आणि म्हणून व्यक्ती बदलू शकतो, पण कार्य हे सतत सुरू राहणार आहे, अविरत अघटितपणे हे कार्य सुरू राहणार आहे। म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे की व्यवस्थापन ही एक प्रक्रिया आहे। बरं, प्रक्रिया आहे हे तर आपण म्हणतोय, पण त्यासोबतच ती कशा प्रकारची प्रक्रिया आहे? ती सर्वव्यापी व सामाजिक प्रक्रिया आहे। जसं आता सामाजिक आणि सर्वव्यापी म्हणजे काय? आता फक्त व्यवसायामध्येच व्यवस्थापनाची गरज आहे का? नाही। सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपतपर्यंत प्रत्येक व्यक्ती हा स्वतःला काय करत असतो? मॅनेज करत असतो। म्हणजेच काय की तो स्वतःचं व्यवस्थापन ठरवत असतो आणि ते व्यवस्थापन ठरवत असताना त्याला अनेक प्रकारचे कार्य, जसे संघटन, समन्वय, निर्देशन आणि नियंत्रण इत्यादी सर्व कार्य स्वतःसाठी करावी लागतात। म्हणून मॅनेजमेंट ही कुठून सुरू होणारी प्रक्रिया आहे? ही घरातूनच, स्वतःपासूनच सुरू होणारी प्रक्रिया आहे। जसं तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला कॉलेजमध्ये 9:15 वाजता पोहोचायचं आहे, तुमचा पहिला पिरियड आहे, आपण एक उदाहरण घेऊ। तर मग ते तिथे 9:15 वाजता पोहोचण्यासाठी, कॉलेजमध्ये त्या नियमित वेळेत पोहोचण्यासाठी तुम्ही काय करता? स्वतःचं एक शेड्यूल बनवता म्हणजे काय? किती वाजता उठायचं, किती वाजता घरून निघायचं, आणि मला इतके वाजताच्या लेक्चरला जर का पोहोचायचं आहे कॉलेजला, तर मला पोहोचण्यासाठी किती वेळ लागणार आहे? म्हणजे तुम्ही प्लॅनिंग केलं, त्याप्रमाणे स्वतःला ऑर्गनाईज केलं, बरोबर आहे, आणि त्यानुसारच स्वतःला डायरेक्शन दिल्या, बरोबर आहे, आणि त्याप्रमाणे तुम्ही कार्य केलं आणि स्वतःवर एक कंट्रोल ठेवला की नाही, मला इतके वाजता पोहोचायचं आहे, त्याच्यासाठी मला जी काही मेहनत करावी लागेल, इतक्या लवकर उठावं लागेल किंवा त्याच्यासाठी कुठले कार्य करावे लागतील। म्हणून काय म्हटलं जातं की ही एक सर्वव्यापी प्रक्रिया आहे आणि सामाजिक प्रक्रिया आहे। कारण मॅनेजमेंट इज द डेव्हलपमेंट ऑफ पीपल अँड नॉट द डायरेक्शन ऑफ द थिंग्स। म्हणजे काय आहे की मॅनेजमेंट इज द म्हणजे व्यक्ती हा स्वतः त्याच्यामधून काहीतरी शिकत असतो, बरोबर आहे। तुम्ही स्वतःचंच उदाहरण घ्यायचं, 4थीत असताना तुम्ही कसे होते वर्ग 4थीमध्ये, आणि तेच तुम्ही वर्ग 9वी 10वीमध्ये आल्यावर तुम्ही स्वतःमधले बदल काय आहे स्वतः तपासू शकता किंवा स्वतःला ॲनलाइज करायचं। रॅदर ही सवय स्वतःची लावायची की मी तेव्हा कसं होतं, आता कसं आहे, किंवा मला स्वतःमध्ये काय बदल घडवून आणायचे आहे आणि त्याच्यामुळे मला पुढील आयुष्यात त्याचे काय फायदे होणार आहेत। तेव्हाच तुम्ही एक सुजाण नागरिक किंवा एक स्वतःला एक योग्य व्यक्ती म्हणून काय आहे स्वतःला घडवू शकता। तुम्ही समाज बनवू शकता, समाज घडवू शकता, कारण तुमच्यामध्ये ती शक्ती आहे। म्हणून व्यवस्थापन ही कशी प्रक्रिया आहे? सर्वव्यापी आणि सामाजिक प्रक्रिया आहे। समजलं? तर हा झाला एक दुसरा उद्दिष्ट किंवा वैशिष्ट्य। तिसरं म्हणू आपण व्यवस्थापन उद्देशपूर्तीचे माध्यम आहे। प्रत्येक व्यवसायामध्ये काय असतं की एक उद्दिष्ट ही ठरलेली असतात,
जसं तुम्हाला माहिती आहे की आर्टिकल्स ऑफ असोसिएशन, मेमोरंडम ऑफ असोसिएशन हे काय असतं, त्याच्यामध्ये कंपनीची उद्दिष्टे काय आहे, कुठल्या कामाकरता, कुठल्या उद्देशासाठी ही कंपनी किंवा हा एक जो व्यवसाय आहे हा स्थापन करण्यात आलेला आहे. मग त्या व्यवसायाची जी उद्दिष्टे आहे ती पूर्ण करण्याचं काम कोणाचं आहे? अर्थातच तिथे काम करणारे कामगार, तिथे काम करणारा एम्प्लॉयर, त्या एम्प्लॉयर म्हणजे जो मालक आहे आणि जो काम करवून घेणार आहे, बरोबर आहे. तर हे काय असतं, हे लोक त्या व्यवसायाला पुढे नेणारे असतात आणि त्या व्यवसायाला जबाबदार, ठीक आहे, चांगलं झालं तरी आणि वाईट झालं तरी तेच स्वतः जबाबदार असतात. म्हणून काय म्हटलेलं आहे की उद्देशपूर्तीचे माध्यम आहे. जर व्यवस्थापन नसेल तर व्यवसायाची उद्दिष्ट पूर्ण होऊ शकणार नाही. म्हणून प्रत्येक वेळेस एक योग्य मार्ग दाखवणारा निर्देशक, योग्य मार्ग देणारा व्यवस्थापक जर त्या कंपनीमध्ये असेल, जर त्या व्यवसायामध्ये असेल तर निश्चितच तो व्यवसाय पुढे जाईल, जास्तीत जास्त नफा त्या व्यवसायामधून कमवल्या जाईल किंवा तो व्यवसाय जास्तीत जास्त नफा देईल. त्याच्यासाठी काय हवं असतं, तिथली मॅनेजमेंट, तिथलं व्यवस्थापन हे योग्य असायला पाहिजे. म्हणून नंतरचं कुठलं आहे की त्याच्यासाठी म्हटलं आहे की व्यवस्थापन हे उद्देशपूर्तीचे माध्यम आहे. नंतर व्यवस्थापनाचा संबंध सामूहिक प्रयत्नांशी असतो. व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंटमधलं सगळ्यात पहिलं वाक्य की इट इज नॉट अ वन मॅन शो. एक व्यक्ती व्यवसाय करू शकत नाही. त्याच्यासोबत त्याचा कुठल्या प्रकारचा व्यवसाय आहे, त्या व्यवसायामध्ये किती लोकांची गरज आहे, आणि जर का व्यवसाय पहिले लहान प्रमाणात आहे मग तो मोठा करायचा असेल, तो व्यवसाय पुढे न्यायचा असेल तर निश्चितच तिथे काय लागतं, समूह लागतो किंवा एकापेक्षा अनेक व्यक्तींची तिथे गरज असते. आणि जेव्हा समूह तिथे येतो, जेव्हा सामूहिक लोक, एक गट असतो आणि तो गट, म्हणून मग त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे स्तर आपण बघितलेले आहे, उच्च, मध्य आणि निम्न. अशा प्रकारे काय असतं, त्या व्यवस्थापनाची म्हणजेच त्या मॅनेजमेंटची एक प्रकारची काय म्हणता येईल आपल्याला, एक पूर्ण त्यांचं एक टाइम टेबल बनलेलं असतं. 3 स्तर आहे, त्या स्तरामध्ये कोण कुठल्या पोस्टवर राहील, कोण काय काम करेल, हे कुठली उद्दिष्टे कशा प्रकारे पूर्ण करायची, हे सगळं त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं असतं. आणि त्यानुसार जर व्यवस्थापक तो व्यवसाय उत्तम रीतीने करू शकत असेल तर निश्चितच त्या व्यवसायासाठी तो योग्य व्यक्ती आहे, योग्य मार्गदर्शक आहे. त्याला संघटना काय आहे, त्याच्यानंतर समन्वय काय आहेत, सगळ्या व्यक्तींमधला तो त्याला साधता येतो आणि अशा प्रकारे हळूहळू तो व्यवसाय पुढे जात असतो. म्हणून एक व्यक्तीचं काम नव्हे तर सामूहिक प्रयत्नांचा संबंध त्याच्याशी असतो. म्हणून त्याचं वैशिष्ट्य काय आहे, व्यवस्थापनाचा संबंध सामूहिक प्रयत्नांशी असतो. नंतर व्यवस्थापन मानवी जीवनावर प्रभाव टाकण्याचे माध्यम आहे. बरोबर आहे. आता जसं याआधी आपण अनेक विषय बघितले, एक स्किल डेव्हलपमेंट, एक छोटंसं आपण उदाहरण घेऊ. स्किल डेव्हलपमेंट म्हणजे काय असतं की व्यक्ती ही स्वतःला, आपल्याला म्हणतो ग्रूमिंगची गरज असते. म्हणजे काय आहे की एखादी व्यक्ती खूप हुशार आहे पण त्या व्यक्तीला योग्य मार्गदर्शन जर का मिळालं, त्याच्या पाठीशी उभा राहणारा जो व्यक्ती आहे तो जर योग्य असेल, तो चांगलं मार्गदर्शन करू त्याला शकत असेल तर आज इथे असणारी व्यक्ती तुम्हाला 5 वर्षांनी 10 वर्षांनी नक्कीच कुठल्या एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये उच्च पदावर कार्यरत असणारी दिसेल. किंवा आपल्याला असं ऐकू येईल की GSमध्ये काम करणारी तो एक स्टुडंट होता, मुलगा असो किंवा मुलगी, पण त्याला योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे काय झालं, तो पुढे जाऊ शकला आणि आज तो आपल्यासाठी एक व्यक्ती असा बनतो आहे, आपल्यासाठी रोल मॉडेल आहे. कारण की त्यांनी स्वतःच्या स्वबळावर, स्वतःच्या कौशल्यावर, स्वतःच्या हुशारीवर स्वतःला काय आहे की आजच्या जगामध्ये जी गरज आहे त्याच्याप्रमाणे त्यांनी स्वतःला तसं तयार केलं आणि तो त्याप्रमाणे पुढे जात राहिला किंवा पुढे गेला. हे कशाने शक्य झालं, व्यवस्थापनामुळे शक्य झालं. कारण त्याला माहिती होतं की स्वतःला मॅनेज करण्याबरोबर जे बाहेरच्या जगामध्ये, ज्या बिझनेसमध्ये किंवा ज्या व्यवसायामध्ये तो स्वतः आहे तिथे स्वतःला कसं प्रेझेंट करायचं, स्वतः कसं काम करायचं, इतर लोकांना कसं घेऊन चालायचं, हे सगळे गुण त्याच्याजवळ असल्यामुळे काय होतं, म्हटलं जातं की मानवी जीवनावर प्रभाव टाकण्याचे माध्यम आहे. नंतर ही एक अदृश्य शक्ती आहे. यू कॅनॉट सी, यू कॅनॉट टच इज द मॅनेजमेंट. तुम्ही बघू शकता का मॅनेजमेंटला, तुम्ही काय आहे त्याचा एहसास आपण त्याला म्हणू शकतो की तुम्ही ते बघू शकता की
व्यवसाय ही एक प्रक्रिया आहे, म्हणून सगळ्यात पहिलं उद्देश त्याचं काय, ही एक प्रक्रिया आहे. आणि व्यवसाय करणारा त्याच्यामध्ये जो एक जबाबदार व्यक्ती आहे, ज्याला आपण मॅनेजर म्हणतो, म्हणजेच व्यवस्थापक किंवा अधिकारी म्हणतो, जो उच्च पदावर असतो, तर तो काय असतं, इतरांकडून काम करून घेतो. मग ते फक्त एक काम असतं का, नाही, 10, 15, 20, 30 जी काही कामं आहे, जी व्यवसायाला पुढे नेण्यासाठी ज्या सगळ्या काम करण्याची जी गरज असते, ते जे एक लिडरशिप क्वालिटी आहे, इतरांना पुढे संघटन करून, नेतृत्व करून, गटाचं नेतृत्व करून सर्व लोकांना पुढे घेऊन जाण्याची जी ताकद त्या व्यक्तीमध्ये आहे, तोच व्यक्ती लीडर बनतो, तोच मॅनेजर बनतो, तोच एक उत्तम व्यवस्थापक बनतो आणि व्यवसायाला पुढे घेऊन जातो. म्हणून तो तुम्ही बघू शकता, पण ती काय आहे, एक अदृश्य शक्ती आहे, बरोबर आहे. आणि ती शक्ती आहे, त्या शक्तीमध्ये काय येतं, तुमचे गुण येतात. म्हणजे त्या व्यवस्थापकाचे गुण, त्याच्याजवळ असलेली कौशल्य, त्याच्याजवळ असलेला अनुभव, ह्या सगळ्या गोष्टींना तो घेऊन काय करत असतो, ते कार्य अविरतपणे सततपणे करत असतो. म्हणून ती एक अदृश्य शक्ती आहे. व्यवस्थापन एक व्यवसाय व पेशा आहे. इट इज अ प्रोफेशन, बरोबर आहे. व्यवसाय आणि पेशा, व्यवसायाला चालवण्यासाठी ज्या गुणांची गरज असते, जे कलागुण अवगत असलेली व्यक्ती हवी असते, तीच व्यक्ती व्यवसाय हा पुढे नेऊ शकते किंवा चांगलं मॅनेजमेंट करू शकते. म्हणून तो एक व्यवसाय किंवा पेशा आहे. तर शेवटला आपण म्हणू शकतो की व्यवसाय एक कला तसेच शास्त्र देखील आहे. म्हणजे फार पूर्वीपासून व्यवस्थापन या विषयावर अनेक विचारवंतांनी, अनेक लेखकांनी त्याच्याबद्दल अभ्यास केला आणि अभ्यास करून स्वतःच्या थिअरीज मांडल्या. स्वतःच्या थिअरीज म्हणजे काय, की त्यांनी हे सांगितलं की ह्याच्यासाठी म्हणजे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी कशाकशाची गरज आहे आणि ते व्यवस्थापन कसं करायचं याच्याबद्दल त्यांनी व्याख्या सांगितल्या, त्याचे अर्थ सांगितले, तसेच त्याच्याबरोबर त्यांनी स्वतःचे सिद्धांत मांडले. आणि जेव्हा तिथे सिद्धांत हा शब्द येतो, म्हणजेच तिथे काय आलं, सायन्स आलं. म्हणजेच काय आलं की एखादा प्रयोग केला आणि तो प्रयोग यशस्वी झाला, तर मग तो प्रयोग कशामध्ये कन्व्हर्ट केला जातो, की ते एक शास्त्र बनतं किंवा तो एक सिद्धांत बनतो. म्हणून काय म्हटलेलं आहे, ती एक कला आहे, 100% कला आहे. लोकांना घेऊन चालणं, सगळ्यात पहिले त्याच्यासाठी काय पाहिजे असतं, की सतत तुमच्या चेहऱ्यावर हास्य पाहिजे. तुम्हाला राग आला तरी समोरच्याला दाखवायचं नाही. म्हणजेच काय, की ती एक कला आहे. तसंच आता जर का तुम्हाला व्यवसायाला पुढे न्यायचं असेल, त्याच्यासाठी तो व्यवस्थापक, तिथे काम करणारा एक अधिकारी जो उच्च पदावर आहे, जो एक व्यवस्थापक म्हणून आहे, एक मॅनेजर आहे, मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम बघतो आहे, तर त्याच्यामध्ये मुळात काय गुण असले पाहिजे, की व्यवस्थापन चालवणे, व्यवस्थापन योग्य रीतीने पुढे जास्तीत जास्त नफा कमवून दरवर्षी तो व्यवसाय पुढे नेण्याचं जे उद्दिष्ट असतं, जे उद्देश असतं, ही व्यक्ती करू शकते ज्याच्याजवळ ती एक कला आहे. इट इज अन स्किल. म्हणून व्यवस्थापनाला काय म्हटलेलं आहे, व्यवस्थापन एक कला तसेच शास्त्र देखील आहे. ओके. जेव्हा एखादा प्रयोग यशस्वी होतो, एखाद्या विचारवंतांनी, एखाद्या लेखकाने एखादा सिद्धांत मांडला, एखादा ज्याला म्हणू आपण की प्रयोग केला आणि तो प्रयोग यशस्वी झाला, तर काय होतं, तो सर्वश्रुत होतो, सगळ्या लोकांना त्याच्याबद्दल माहिती होते. म्हणजेच मग तो कशामध्ये बदलला जातो, की सिद्धांत. म्हणून जसं आपलं युनिट 4 आहे, त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की विविध लेखकांनी लिहिलेले, त्या सब्जेक्ट एक्सपर्टनी मांडलेले सिद्धांत काय आहे. शेवटी काय असतं, की त्यांच्याजवळ ती कला आहे आणि त्या कलेला त्यांनी कुठल्या पद्धतीने, कशा रीतीने मांडलेलं आहे, त्याचा मग तो काय बनतो, सिद्धांत बनतो. म्हणून व्यवस्थापन ही एक कला तसेच शास्त्र देखील आहे. तर हा आपला शेवटला उद्दिष्ट होतं. इथे आपण थांबू आणि येणाऱ्या पुढच्या आपल्या ऑनलाईन लेक्चरमध्ये आपण व्यवस्थापनाची व्याप्ती हा भाग बघू. तोपर्यंत धन्यवाद.